तर विजय चोरमारे आपल्या सोबत सध्या आहेत, राजकीय विश्लेषक आहेत। विजय चोरमारे जी, नेमकं या आता भेटीमागे म्हणजे एकीकडे राज ठाकरे आणि फडणवीस भेट आणि आता दुसरीकडे संदीप देशपांडे, अमय खोपकर यांची सामंतांच्या घरी जाऊन भेट, काय या मागचे सगळे अर्थ? तर खरं तर एवढ्या लवकर सगळ्या गोष्टींचे घटनांचे अर्थ काढणं थोडं कठीण आहे, कारण त्या संदर्भातल्या त्यांचे हेतू, भेटीची कारणं, या संदर्भातलं त्यांच्याकडून जे काही स्पष्टीकरण आहे ते आधी यावं लागेल। म्हणजे आधी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांचं स्पष्टीकरण यावं लागेल आणि त्यानंतर उदय सामंत आणि संदीप देशपांडे वगैरे भेटतायत त्यांचं स्पष्टीकरण यावं लागेल। म्हणजे हे या भेटींचा काही बाबा ठरवून केलेला प्लॅन आहे किंवा एकीकडं राज ठाकरे फडणवीसांनी भेटायचं, दुसरीकडं राज ठाकरेच्या पक्षाच्या लोकांनी एकनाथ शिंदेच्या नेत्यांशी भेटायचं, हे असं काही नियोजनबद्ध आहे की या पौर्णिमेचीच भेटी आहेत की संदीप देशपांडे वगैरे काही वेगळ्या कारणासाठी भेटलेले आहेत, या सगळ्या गोष्टी नीट लक्षात आल्याशिवाय घाईनं त्याचा काही निष्कर्ष काढणं मला वाटतं फारसं योग्य ठरणार नाही। कारण एक आपण राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी संदर्भात काही एक स्टेटमेंट करू शकतो, कारण त्या भेटीला एक निश्चित मोठा राजकीय अर्थ आहे, ती मोठी राजकीय भेट आहे। पण ही दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची भेट आहे, त्या पाठीमागचा उद्देश, कारण पुन्हा कसं आहे, एकीकडे राज ठाकरे देवेंद्र फडणवीस बोलतायत म्हणजे ते महायुती म्हणून बोलतायत की भारतीय जनता पक्ष मनसे म्हणून बोलतायत, हे स्पष्ट व्हायला पाहिजे। आणि इकडं हे संदीप देशपांडे आणि अमय खोपकर उदय सामंतांशी बोलतायत, ते कोणत्या अधिकारात बोलतायत हेही समजून घ्यावं लागेल। कारण तसं पाहिलं तर मग राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे भेटू शकतात ना, बोलू शकतात ना, त्यामुळे नीट जरा काही वेळ आपल्याला द्यावा लागेल या नेमक्या या सगळ्या गोष्टींचा एकत्रित हे डॉट जोडायला ना। आता आणखी दिवसभरात काय घडतंय तरी आपल्या डॉट जोडून काही निष्कर्ष काढायला थोडासा वेळ द्यावा लागेल। मला वाटतं घाई ठरेल ते आता एवढ्यात निष्कर्ष काढणे या सगळ्याची। अगदी खरं, पण विजय चोरमारे जी, असं आपण धरून जरी चाललो की जी भूमिका राज ठाकरे घेत आहेत ती पाहता महायुतीच्या बाजूने ती असेल असं जर आपण धरून चाललो, तर कशा पद्धतीने ते बेरजेचं राजकारण ठरेल आणि महायुतीला त्यामुळे बळकटी मिळेल का? नाही, पहिली गोष्ट आत्ता तसा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही, कारण गेले काही दिवस ज्या सकारात्मकतेनं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात चर्चा आहे, त्या काय अशा एक दोन भेटीने ते काही सगळ्याच त्याला पूर्णविराम लागेल, ब्रेक लागेल किंवा त्याचं कोण तोडून टाकेल असं मला वाटत नाही, त्यामुळे त्यासाठी वाट बघावं लागेल। दुसरी गोष्ट, राज ठाकरे महायुतीत येणं हे निश्चित महायुतीसाठी फायद्याचं आहे, कारण ज्यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील त्यावेळी मुंबईत त्यांची निश्चितच ताकद वाढेल आणि त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या ज्या महत्वाच्या महापालिका आहेत तिथं बसू शकतो। त्यामुळं राज ठाकरे सोबत असणं हे महायुतीसाठी आणि विशेषतः भारतीय जनता पक्षासाठी गरजेचं आहे। दुसरं गरजेचं असण्याचं कारण की राज ठाकरे सोबत असतील तर उद्धव ठाकरेंची ताकद वाढते, म्हणजे 1+1=2 नाही तर उद्धव आणि राज एकत्र असतील तेव्हा 1+1=11 होतं, त्यामुळे ती ताकद वाढू नये, उद्धव ठाकरेंची ताकद वाढू नये। मग राज ठाकरेंना कसं घ्यायचं, युती करायची का त्यांना आपल्याकडे ठेवायचं की त्यांना स्वतंत्र लढायला लावायचं, कारण आतापर्यंत राज ठाकरेंनी कसं लढावं याचे बऱ्यापैकी हे भारतीय जनता पक्षाने ठरवलं होतं। त्यामुळे मला वाटतं आत्ता मूळ मुद्दा आहे तो आता इथं राज ठाकरेंच्या विश्वासार्हतेचा मुद्दा असेल, कारण एकीकडे या चर्चा सकारात्मक रीतीने पुढे जाताना दिसत आहेत आणि दुसरीकडे राज ठाकरे आणि त्यांचे नेते विरोधी पक्षाशी बोलतायत। त्यामुळे मला वाटतं हा उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीत ब्रेक आणणारी ही गोष्ट आहे, पण आपल्याला अजून थोडा एक वेळ द्यावा लागेल, कारण सगळ्या गोष्टी काही एका भेटीत ठरतात किंवा एका भेटीत निर्णय होतात असं नाही। ह्या कुठलीही गोष्ट घडायची म्हणजे महायुती आणि राज ठाकरे एकत्र यायचं असेल तरी सुद्धा त्यांना काही एक त्या चर्चेची प्रोसेस असेल, त्या चर्चा असेल, त्यातनं जागा वाटप असेल, अन्य काही अटी शर्ती असतील, त्या संदर्भात चर्चा होईल। ते एका भेटीत किंवा याच्यात काय होणार नाही, पण काही संकेत त्या दिशेने आपण मिळू शकतात आणि त्यावरून आपण काही निष्कर्ष काढू शकतो। पण एकीकडे दोन्ही भावंड एकत्र येतील, ठाकरे बंधू एकत्र येतील अशी आशा आहे, मराठी जनांची त्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होती आणि त्यावेळेला अशी ही भेट, यामागचं काय नेमकं प्रेशर टॅक्टिक्स आहे का राज ठाकरे यांचं, किंवा मग स्वतःचं जे मूल्य वाढवण्याचा जो प्रयत्न असतो तसा काही प्रयत्न आहे का राज ठाकरे यांचं, असं वाटते का? नाही, पहिल्यांदा एक आपल्याला त्यांच्याकडून अधिकृत काही स्टेटमेंट यावं लागेल, राज ठाकरे यांच्याकडून, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून, ते काय येते आपल्याला वाट बघायला लागेल। म्हणजे त्यामुळे भेटीच ही भेट पूर्वनियोजित होती का, योगायोगानं होती की घडवून आणलेला योगायोग होता, अशा सगळ्या गोष्टी त्यातनं समोर यायला पाहिजेत। त्यातले हे दोघं कोणते त्या संदर्भात युक्तिवाद करतायत, फडणवीस आणि
राज ठाकरे, तेही बघावं लागेल. त्यामुळं मला वाटतं थोडा वेळ त्याच्या संदर्भातली त्यांच्या पक्षाकडून अधिकृत काही निवेदनं, अधिकृत काही त्यांच्याकडून स्पष्टीकरण आल्याशिवाय आपल्याला नीट त्याची मांडणी करता येणार नाही. आता एक गोष्ट आपण नक्कीच म्हणू शकतो की या राज ठाकरे आणखी देवेंद्र फडणवीस यांची भेट ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी धोक्याचा सिग्नल आहे असं आपण या घडीला म्हणू शकतो. नक्कीच. विजय जोरमारेजी, हेच विचारायचं होतं की उद्धव ठाकरे पक्षाकडनं आणि अर्थातच ठाकरे गटातील जे नेते आहेत ते आता नेमका कसा विचार करतील, कारण इतके दिवस जी मागणी केली जाते त्या मागणीला कुठेतरी हरताळ फासला जातोय का असाही सवाल उपस्थित होतोय आणि मनात अर्थातच शंका येणं हे अगदी स्वाभाविक आहे. तर या अनुषंगानं ठाकरे गटाकडनं काय भूमिका घेतली जाऊ शकते, कारण आता आपण ज्या ज्या नेत्यांशी बोललो त्यांच्याकडनं फार काही सकारात्मक वाटलं नाही आणि बहुतेक विरोधकांना हे भेटच मुळात पटलेली नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की दोघांनी एकत्र येण्यासंदर्भात आतापर्यंत सुरुवातीला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची जी दोन स्टेटमेंट आली, म्हणजे राज ठाकरे आणि महेश मांजरेकर यांच्या मुलाखतीत केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्याला दिलेला प्रतिसाद, या दोन गोष्टींच्या संदर्भात म्हणजे त्या थेट दोन गोष्टी वगळता त्यानंतर या दोघांच्याकडूनही त्या संदर्भात काहीही वक्तव्य आलेलं नाही. त्या संदर्भात बोलतायत ती त्यांची दुसऱ्या तिसऱ्या फळीतली कार्यकर्ते नेते मंडळी बोलतायत आणि त्यामुळं ही खरोखर ही चर्चाची प्रक्रिया गंभीरपणे सुरू आहे का, हे दोघं एकत्र येण्यासाठी काही, कारण सगळ्या चर्चा माध्यमांच्या समोर किंवा प्रसार माध्यमांना साक्षी ठेवून होत नसतात. अशा चर्चा किंवा वाटाघाटी या पडद्याच्या पाठीमागे होत असतात ज्याची माध्यमांना अजिबात खबरही लागू दिली जात नाहीत. तर तशा रीतीनं काही चर्चा पुढे गेलेली आहे का, त्या दृष्टीनं काही एक त्यांचा रोडमॅप ठरलेला आहे का, या संदर्भात आतापर्यंत काहीच, म्हणजे दोघांच्या एका वक्तव्याच्या पलीकडे त्या संदर्भात काय आलेलं नाही. फक्त संजय राऊत गेले काही दिवस खूप सकारात्मक रीतीनं या युती संदर्भात बोलतायत आणि संजय राऊत बोलतात त्या दिशेने युती पुढे जात असते, हे आपण महाविकास आघाडीच्या वेळी सुद्धा बघितलेलं आहे. नक्कीच. धन्यवाद विजय चोरमारेजी आमच्याशी बोललात त्यासाठी.